नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गुळाचे अनारसे बनवणार आहे. यासाठी इथं तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे. तर आता याचा अर्धा अर्धा भाग करून घ्यायचा आहे आणि एका अर्ध्या भागाच्या मापाने गुळ घ्यायचा आहे. तर वजनाने मापून घ्यायचं आहे. आता इथं गुळ घेतलेला आहे मी वरच्या तांदळाच्या मापाने आणि थोडासा जास्त घेतलेला आहे लिंबा एवढा खडा, कारण मला गोड आवडते जास्त म्हणून. आता याच्यात पाणी टाकून धुवून घ्यायचे. रेशनचे तांदूळ असल्यामुळे 2-3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे. आता इथं मी धुवून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून झाकून ठेवायचे. आता याला 2-3 दिवस असंच भिजून पाणी बाजूला काढायचं आणि दुसरं पाणी ठेवून द्यायचं. आता ह्याच्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचे आणि दुसरं पाणी टाकायचे. आता इथे दुसरा दिवस आहे त्यामुळे असं झाकून ठेवायचे. आता ही तिसरा दिवस आहे, तर मी याच्यातला आता तांदूळ बाहेर काढून घेणार आहे. तर आता ही फेस आलेला ही बाजूला काढून टाकायचे. पाणी स्वच्छ धुवून तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचे. कपड्यावर किंवा नॅपकिनवर असे कोरडे करून घ्यायचे तांदूळ. आता इथे एकदम छान असे वाळून घेतलेले आहेत तांदूळ. जास्त पण वाळवायचे नाहीत, थोडासा ओलसरपणा असला पाहिजे. आणि नंतर आता याला वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात. आता एकदम बारीक असं तांदूळ वाटून घ्यायचे. आता इथे तांदूळ वाटून घेतलेले आहेत, तर चाळून घ्यायचे. आता ह्याच्यातच आता गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. मी गूळ फोडून घेतलेला आहे. आता या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे गूळ मिसळल्यावर. तर अर्धा अर्धा भाग मी करून वाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं वाटून झालेला आहे, एकदम एकजीव झालेला आहे. आता हे एका ताटात काढून घ्यायचे आणि राहिलेला भाग लगेच बारीक करून घ्यायचा आहे. आता हे राहिलेलं बी वाटून घ्यायचे. तांदळाचे पीठ आणि गूळ एकजीव करून घ्यायचे. आता हे दोन्ही पण झालेलं आहे बारीक करून. एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आता एकजीव करून अशा पद्धतीने. तर वर ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. वर ठेवलं तर आंबूसपणा असल्यामुळं गुळाला लगेच खराब होण्याची शक्यता असते. असंच फ्रीजमध्ये ठेवल्यास 2-4 दिवसाला पण तुम्ही करू शकता. आणि वर जर ठेवलं तर एकदम असा आंबूसपणा येतो आणि खराब होण्याची शक्यता असते गुळामुळं. तर आता मी याचे अनारसे बनवून घेणार आहे. 2-3 दिवस असंच ठेवलं होतं वेळ नसल्यामुळं. तुम्ही लगेच करायला घेऊ शकता. आता मी थोडेसे ही गुळाचे अनारसे जाडसर करणार आहे. मला जाडच आवडतात यासाठी. असं याला खसखस लावून घ्यायचे. आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत इकडे मी अनारसे बनवून घेणार आहे. आता खसखस लावलेला भाग वरच्या बाजूला करायचे आणि कमी गॅसवर एकदम छान असं तळून घ्यायचे. कारण वरचा भाग भाजल्यासारखा दिसतो आणि मध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते आणि जाड असल्यामुळं कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळं मध्यम गॅसवर हळूवारपणे असं भाजून घ्यायचे, तळून घेणार आहे मी. आता अशाच पद्धतीनं सर्व अनारसे बनवून घेणार आहे. बघू शकता एकदम छान असं तळलेला आहे अनारसा. जर तुम्हाला जाळी आवडत असेल तर थोडंसं पातळ अनारसे बनवले तर एकदम छान जाळी बनते.
पण मला थोडं जाडसरच आवडतं, त्यासाठी मी जाळी काय बनवून घेतलेली नाही. अशाच पद्धतीने मी अनारसे तळून घेतलेत. आता इथं अनारसे सर्व तयार झालेले आहेत, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.